नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे राजमा राईस, राजम्याचा मसाले भात। हा मसाले भात तुम्ही बिना कांदा लसूणचा सुद्धा करू शकता। चला तर मग बघूया कसा करायचा ते। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे राजमा। हा मी 100 ग्रॅम राजमा रात्रभर भिजत टाकला होता। त्याच्यानंतर मी 2 वाट्या तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून अर्धा तास मी निथळत ठेवले चाळणीवरती। मसाल्याचं सामान म्हणजे 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, 1 इंच आलं, 10 लसणाच्या पाकळ्या, 4 लाल मिरच्या, कोथिंबीर दांड्यांवाली, 1 तेजपान, 2 मसाला वेलची, 2 हिरव्या विलायची, 4 लवंगा आणि छोटे 2 कलमीचे तुकडे। फोडणीसाठी इतर साहित्य म्हणजे तेल, मोहरी आणि जिरं, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणेपूड, गरम मसाला आणि महाराष्ट्रीयन गोडा मसाला, जो रसस्वादम किचनचा मी वापरते आहे। चला तर मग बघूया आता कृतीकडे। 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं घालणार आहे। मी ही अशी कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीच्या दांड्या, आलं, लसूण सगळ्याची मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि तीच मी घालणार आहे। गरम पाणी बाजूला करायला ठेवलेलं आहे, कारण कोणतेही पदार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात गरम पाणीच टाकायला पाहिजे। जिरं आणि मोहरी तडतडायला लागल्यावर मी हाफ टीस्पून हिंग घालते। गॅस माझा कमीच आहे, एकदम मंद। तेजपान, सगळा जो खडा मसाला आहे, मोठी विलायची, लहान हिरवी विलायची, कलमी, लवंगा, हे सगळं मी आता यात घातलेलं आहे। आणि त्याचबरोबरीने या ज्या मी लाल मिरच्या घेतल्या आहेत त्याही मी फोडणीतच घालते। लगेच आता आपण ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपण यात घालणार आहोत। हे पहा, आता हा मसाला आपण एक 3-4 मिनिटं छान भाजून घ्यायचा। छान तेल सुटेपर्यंत खूप खमंग छान असा मध्यम आचेवर भाजायचा आहे। हे बघा, आता मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे। आता यात आपण बाकीचे सगळे हळद, तिखट वगैरे गोष्टी घालूया। यात 1 चमचा हळद, पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण आहे, त्याने 2 चमचे तिखट, त्याच्यानंतर 1.5 चमचा ही माझी धणेपूड घातलेली आहे। त्याला थोडंसं छान अजून परतवून घेऊया बाकी मसाले घालण्याच्या आत। हा मसाला छान भाजण्यासाठी मी या मिक्सरच्या पॉटला जे आपला सगळं लागलेलं असतं ना, आपण कांदा टोमॅटो बारीक करून घेतला, त्यात थोडंसं पाणी घालून यात घालते, म्हणजे मग आपला मसाला छान मुरायला या पाण्याची मदत होते। गॅस मात्र मध्यम किंवा मंदच ठेवायचा। थोडंसं पाणी घातल्याबरोबर पहा मसाल्याचा रंग बदलायला लागलेला आहे। आता यात आपण राजमा घालूया। हा मी 100 ग्रॅम राजमा होता माझ्याकडे, तो घेतलेला आहे। असं काही या राजम्याचं प्रमाण नाही आहे, आपल्याला कमी जास्त किती हवा आहे भातात त्याप्रमाणे आपण घालू शकतो। हा राजमा मी रात्रभर भिजत टाकला आणि मग सकाळी मी भात करण्याच्या आधी 1 तास मी त्याला गरम छान उकळत्या पाण्यात
आधीचं पाणी काढून घेतलं आणि गरम उकळत्या पाण्यात मी 1 तास भिजवून ठेवलेलं होतं आणि आता तो राजमा मी इथे या भातात वापरणार आहे, कारण राजमा शिजायला वेळ लागतो म्हणून मी असं केलं. आता मी यात तांदूळ घालते. हे आपण छान आता एकत्र असं मिक्स करून घेऊ. तांदूळ आणि राजमा 2-3 मिनिटं मसाल्यात छान परतवून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे हा सगळा या तांदूळामध्ये आणि राजम्यामध्ये मिक्स होतो. हे सगळं छान एकजीव होतं. ह्या क्षणीच मी यात मीठ घालणार आहे. मीठ हे आपल्या अंदाजाप्रमाणे. 2-3 मिनिटं मी छान परतवलंय मीठ घातल्यानंतरही. आता मी जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. पाणी मी गरम घेतलेलं आहे. आपला तांदूळ कोणता आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं. काही तांदूळाला पाणी जास्त लागतं, काहीला कमी, किंवा प्रत्येकाच्या घरची टेस्टही असते. कोणाला मोकळा भात आवडतो, कोणाला छान आसट थोडासा मऊसूत भात आवडतो. त्यामुळे प्रत्येकाप्रमाणे पाण्याचं प्रमाण चेंज होऊ शकतं. मी मात्र दुपटीचं पाणी घेतलेलं आहे. आता आपल्या या पाण्याला उकळी यायला लागली आहे. आता आपण यात 1 चमचा जो पोहे खाण्याचा असतो तो मी गरम मसाला टाकते आहे. हा माझा घरचाच रसस्वादम किचनचाच गरम मसाला आहे. आणि गोडा मसाला पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे. हाही माझा रसस्वादम किचनचा घरचाच गोडा मसाला आहे. हे पहा, आता याला छान उकळी आलेली आहे. तुम्ही याच्यात या भाताला कढईवर झाकण ठेवून शिजवू शकता, राईस कुकरमध्ये किंवा आपल्या नॉर्मल कुकरमध्ये देखील शिजवू शकता. आता मी याला काढून मी मात्र याला राईस कुकरमध्ये शिजवून घेते आहे. शिजला की मग मी दाखवते. पहा, आपला आता असा हा राजमा राईस म्हणजे राजम्याचा मसाले भात तयार झालेला आहे. आपण नेहमी वेगवेगळे मसाले भात करतो. हाही मसाले भात तुम्ही एखाद वेळेस करून बघा, खूप छान लागतो. कारण राजम्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात, फायबर असतं, कॅल्शियम असतं, ब्लड शुगर आपले कंट्रोल करण्याचे देखील पोषण मूल्य असतं. वेट मॅनेजमेंटसाठी राजमा फार चांगला आहे. तो खाल्ल्यामुळे पोट खूप वेळ भरल्याचं समाधान असतं. त्याच्यामुळे एकदम खाऊन गेल्यानंतर आपल्याला लवकर भूक लागत नाही. राजम्यामध्ये कॉपर खूप असतं, त्याच्यामुळे तो खूप चांगला असतो खाण्यासाठी. पण त्याबरोबरच ज्यांना कॉपरचा काही प्रॉब्लेम इश्यू असेल तर मात्र अशा लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय राजमा खाऊ नये. हा पहा, आपला असा मसाले भात सुंदर तयार झालेला आहे. यात मी फक्त थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, फक्त डेकोरेशनसाठी म्हणून, कारण आपण यात कोथिंबीर आणि धणेपूड घातलेलीच आहे. हे पहा, हा असा आपला भात तयार आहे. आणि मुख्य म्हणजे हा राजमा बघाल तुम्ही, हा शिजलेला आहे. हे पहा, इतका छान असा तो शिजून जातो. असं खूप वेळ छान भिजलेलाही राजमा भाताबरोबर छान शिजतो. हा असा मसाले भात तुम्ही करून बघा, खरोखर खूप छान होतो. तुमचा कसा होतो ते मला प्रतिक्रियांनी कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासहित तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, त्या सर्वांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.